घराणेशाहीचं राज्याच्या राजकारणातलं वर्चस्व पुन्हा एकदा विधानसभा निकालात स्पष्ट झाले। 288 मतदारसंघात तब्बल 237 उमेदवार घराणेशाहीतले होते, त्यातील 89 उमेदवार निवडून आलेत। राज्यातील मतदारांनी घराणेशाहीशी संबंधित असलेल्या 89 उमेदवारांना विजयी करून विधानसभेत पाठवलं। राज्यातील सगळ्याच भागातून घराणेशाहीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक 77 घराणेशाहीचे उमेदवार होते। त्या खालोखाल विदर्भातून 49 तर मराठवाड्यातून 39 घराणेशाहीतून आलेले उमेदवार होते। मुंबई कोकणामधूनही 39 घराणेशाहीचे उमेदवार रिंगणात आले होते। खानदेशामध्ये घराणेशाहीचे 38 उमेदवार होते। घराणेशाहीतील एकूण 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आणि विशेष म्हणजे राज्यातील 61 मतदारसंघ 2 घराण्यात वाटले गेलेले आहेत। यावरून राज्यातील राजकारणावर घराणेशाहीची किती मजबूत पकड आहे हेच स्पष्ट होतं। डॉक्टरचा मुलगा 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन इंजेक्शन देत नाही। त्यासाठी त्याला 12वीला मेरिटचे मार्क लागतात, त्याला मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास करावा लागतो, पास व्हावं लागतं, इंटर्नशिप करावी लागते आणि मग जर त्याच्यामध्ये गुणवत्ता असेल तर त्याचा दवाखाना चालतो। इथे फक्त तुम्ही 21 वर्षाचे झालात आणि कुणाच्या तरी पोटी जन्माला आलात, एवढा एकच निकष आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षात घराणेशाहीच्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या होती। घराणेशाहीतील प्रमुख उमेदवार कोण होते ते आता पाहूयात। गणेश नाईक आणि संदीप नाईक हे पितापुत्र रिंगणात उतरले होते। नवाब मलिक आणि सना मलिक, धर्मराव बाबा अत्राम आणि भाग्यश्री अत्राम हे बापलेक मैदानात उतरले होते। अजित पवार आणि युगेंद्र पवार आमने सामने आले, तर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे काका पुतणे वेगवेगळ्या मतदारसंघातून लढले। घराणेशाहीत भाऊही आघाडीवर होते। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, वरुण सरदेसाई, आशिष शेलार, विनोद शेलार, किरण सामंत, उदय सामंत, निलेश आणि नितेश राणे या भाऊ मंडळींनीही गर्दी केली होती। आम्ही पुष्कळ तिकीट देऊ, पण शेवटी लोक स्वीकारतात, निवडून देतात। परंतु ज्या ठिकाणी घराणेशाही स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत ठेवला जातो। विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारे लाभार्थी बनवलं जातं किंवा त्यांना एकदम नामोहरम केलं जातं। विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेनं दिलेले घराणेशाहीचे उमेदवार केवळ 19% आहेत। मात्र पक्षप्रमुख कुटुंबात दोन्हीकडेही घराणेशाही आहे। इतर पक्षांमध्ये घराणेशाहीचं वर्चस्वही बघायला मिळतं। एकंदरीतच राजकारणाला घराणेशाहीनं घातलेला विळखा सामान्य कार्यकर्त्यांना राजकीय वाटचालीत मोठा अडसर ठरणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।